क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद हा संघ राज्याच्या अधिकृत भाषेशी संबंधित आहे? अधिकृत भाषेशी संबंधित कुठला अनुच्छेद आहे? अनुच्छेद 343, 218, 132 की 368? क्लिअर नाहीये का? सुबोध पवार सर, क्लिअर नाहीये का तुम्हाला? ओके, एक क्विक 1 सेकंडमध्ये 1 मिनिटामध्ये तुम्हाला सांगते. वेदर म्हणजे काय? असं चेंज जे दिवसभरामध्ये होत आहे किंवा कमी टाइम पिरियडमध्ये होत आहे. जसं की आज सकाळी पाऊस पडला, दुपारी पावसाचा अंदाज नाहीये, संध्याकाळी पुन्हा पाऊस पडणार आहे. इमॅजिन काय, हे दिवसभराचं आपण हवामान पाहत असतो, वेदर पाहत असतो. त्याच्याच अपोजिट काय असतं? क्लायमेट असतं, वातावरण. हे क्लायमेट आपण जास्त टाइम पिरियडसाठी पाहत असतो. म्हणजे काय, मागच्या 10 वर्षामध्ये कोकण भागामध्ये किती पाऊस झाला त्यानुसार आपण क्लायमेटचा अंदाज लावणार. मागच्या 10 वर्षामध्ये राजस्थानमध्ये किती पाऊस झाला त्यावरून आपण राजस्थानमधील क्लायमेटचा अंदाज लावत असतो. राईट? वेदर कमी टाइम पिरियड साठी, क्लायमेट जास्त टाइम पिरियड साठी. परफेक्ट? ओके, चला, तुम्हाला प्रश्न विचारला होता की बाबा संघ राज्याच्या अधिकृत भाषेशी, ऑफिशियल लँग्वेज. नोट करा, भारताची कुठलीच नॅशनल लँग्वेज, राष्ट्रीय भाषा नाहीये, पण कामकाजासाठी आपल्याकडे अधिकृत भाषा, ऑफिशियल लँग्वेज आहे. नॅशनल लँग्वेज नाही. नो नॅशनल लँग्वेज बट ऑफिशियल लँग्वेज. ओके, सो याचा आन्सर अनुच्छेद 343 करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 1 अनुच्छेद 343 इज दी करेक्ट आन्सर. करेक्ट आहे. ओके, आता मला सांगा, अनुच्छेद 368 कशाबद्दल आहे हो? अनुच्छेद 368 कशाबद्दल आहे? प्रश्नांकडे लक्ष द्या, आपापसात नंतर गप्पा मारा. अनुच्छेद 368 कशाबद्दल आहे? एनी आयडिया? 368 बद्दल कशाशी संबंधित आहे? घटना दुरुस्ती, आणीबाणी. अरे बापरे, आणीबाणी कोण म्हणते? आणीबाणी नाही. आणीबाणीचं 352 असणार. करेक्ट. 368 कशाबद्दल आहे? घटना दुरुस्तीबद्दल. संविधानामध्ये कुठल्या अनुच्छेदामध्ये, कुठल्या भागमध्ये, कलमा